सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्लतसो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्लतसो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुल्लतसो. विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग. अक्षय तनु गात्र परम पवित्र, महासदपात्र बोल्होबा पुत्र. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय, ज्यांचं अतिशय अलौकिक स्वरूपाचं जीवन आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण केल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये आल्यावरती या पंचविषयाच्या अधीन झालेला प्रत्येक जीव, आणि मग त्यामध्ये राहत असताना शाश्वत सुख कोणालाही मिळत नाही. त्या प्रत्येक विषयाच्या अधीन होतो आणि आपलं जीवन त्याचं संपून जातंय. शेवटच्या श्वासापर्यंत अतृप्त असणारे विषय त्याला कसे तृप्त करतील, आणि मग त्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करत 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 आयुष्याचा भानू मावळून जातो. तरी देखील त्याला मोक्षाची प्राप्ती होत नाही, कैवल्याची प्राप्ती होत नाही. अशा जीवांना अगदी सोपं साधन या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय अनुभवजन्य ज्ञानातून आपल्याला प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल. या कलियुगामध्ये आल्यानंतर मुखारविंदे सातत्यपूर्ण भगवंताचं जर नाव घेतलं तर त्याचा काय परिणाम होतो ते देखील या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. म्हणजे अगोदर स्वतः नामस्मरण केलं, सातत्यपूर्ण केलं, संसारामध्ये पण राहिलेत. संसारामध्ये राहत असताना भगवंताच्या नावाला कधीच विसरले नाही. आणि मग सातत्यपूर्ण भगवंताच्या चिंतनात राहिल्यामुळे अंतकरणाची एक विशिष्ट ठेवण त्यांची तयार झालेली आहे. आणि अगदी त्यांच्या जीवनामध्ये एवढा मोठा बदल कशामुळे झालं तेच या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची आणखी एक बाजू अशी आहे, प्रत्येक जीवाला भगवत रूप जर व्हायचं असेल, ब्रह्मतत्वावरती जर आरूढ व्हायचं असेल तर अनेक साधनं आहेत. त्यामध्ये योगाच्या साह्यानेही तो जाऊ शकतो, ज्ञानप्रधान साधन हातात घेऊनही जाऊ शकतो. परंतु सर्वसामान्य, मग त्यामध्ये पामर असेल, विषयी असतील, जिज्ञासू असेल, यातील पामरांनाही भगवंताची प्राप्ती व्हावी, विषयी मंडळींनाही भगवंताची प्राप्ती व्हावी, त्यासाठी अगदी सोपं साधन म्हणजे नामस्मरण आहे. आणि मग त्या नामस्मरणाच्याच भोवती हा अभंग संपूर्ण येतोय. विठ्ठल विठ्ठल. अभंग अगदी सगळ्यांचा पाठ आहे. महाराज बोलतात, सदा नाम घोष करू हरिकथा. सदा म्हणजे दिवसा करायचं आणि संध्याकाळी, आज नाव घ्यायचं, उद्या सुतक पडल्यावरती घ्यायचं, विठारामध्ये, असं नाही सांगितलं. सदा सदा हे जे पद आलं ना, मग इथं काळ वेळ नाम सदा एकाच पदामध्ये एवढी ताकद आहे. कुठलंही क्षेत्र असू द्या,
त्यामध्ये एखाद्याचं जर सातत्य असेल ना, तर त्या क्षेत्रामध्ये त्याला काय मिळत असतो? यश मिळत असतं पहा. परंतु आपण आज एकाचं नाव घेतो, उद्या दुसऱ्याचं घेतो, परवा तिसऱ्याचं घेतो. आपल्या भगवंताच्या चिंतनामध्ये सातत्य नसल्यामुळे सदा हे विशेषण आपल्याकडे येत नाही महाराज. सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो, मंगळवार असला की उदो की आंबा उदो, बुधवार आला की एक गाऊ आम्ही विठोबाचे ना, गुरुवारी दत्त दिगंबर आया हो. प्रत्येक दिवसाला जर आपण दैवत बदलतोय, देव बदलतोय, तर मग आपल्यामध्ये सदा नाम आहे की नाही आपण बघावं पहा. इथं सदा नाम घोष, आता घोष करायचा सांगितलेला आहे. मग यामध्ये परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी 4 प्रकारच्या वाण्या आहेत महाराज. अगदी परेच्याही पलीकडे भगवंताचं अस्तित्व, पण आपलं सगळं वरच्यावर चालतंय. जेव्हा आपण घोष करतो का, तेव्हा 3ही वाणींचे वलय आपण त्याच्याही पलीकडे जातो, परापर्यंत पोहोचत असतो. म्हणून घोष, सदा नाम घोष, सातत्यपूर्ण. आणि करू कोणती कथा सांगितली हे पण महत्वाचं आहे. हरीचं सातत्यपूर्ण चिंतन करत राहिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं पाप आपल्यामध्ये शिल्लक राहणार नाही. तुम्ही म्हणाल मग आमच्यामध्ये पाप आहे का? अवश्य आहे. दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आपल्याला बरं वाटतं का हो? वाटतं का? जर वाटत असेल तर ठीक आहे. दुसऱ्याचं चांगलं होतंय आपल्याला बरं वाटत नाही. साधं सांगतो, दिवाळीला जर माहेरी गेलात ना, तर मोठ्या बहिणीची साडीचा कलर जर भारी आला ना, आपला थोडा हलका आला तरी जमतं का हो? खरं बोलायचं बरं की नाही महाराज. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये पाप आहेच. मग या पापाला नाहीसं करायचं असेल ना, तर सदा नाम घोष करू हरिकथा. हरीची कथा केल्याशिवाय अंतःकरणातलं पाप नाहीसं होणार नाही. मलाही तुम्हाला या माध्यमातून बहिरंगातून अंतरंगात घेऊन जायचंय आणि अंतरंगातल्या अंतरंगापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. अध्यात्मामध्ये प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, ब्रह्मप्राप्ती, म्हणजे मी कोण आहे याची ओळख करून घेणं. परंतु आपल्याला त्या साध्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर नामस्मरणच जवळ करावं लागणार आहे. कारण नामस्मरणाने पाप नाहीसं होईल, चंचलता नाहीशी होईल. तदनंतर विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व हे 4 साधनं आहेत. यांना आम्हाला जवळ करायचंय. श्रवण, मनन, निधी, ध्यासन आणि तदनंतर समाधी, तत्वम पदार्थ शोधन, अशा मार्गक्रमण या जीवाला करायचं आहे. परंतु हरिकथा जोपर्यंत आपल्या मुखारविंदे येत नाही, तोपर्यंत आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोच होऊ शकत नाही. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा. हरीचं चिंतन केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयीचं प्रेम वाढत असतं महाराज. हरीचं ऐकल्यानंतर त्याच्याविषयीचं प्रेम वाढत असतं. आपण सातत्यपूर्ण हरीच्या कथेमध्ये आहोत आणि अंतःकरणामध्ये जर देवाविषयीचं प्रेम जर वाढत नसेल ना, तर म्हणायचं आपण हरीच्या कथेत आहोत की नाही याचा आपण विचार करावा महाराज. इथं देखील त्या चिंतनामध्ये गेल्यानंतर पापही नाहीसं होणार आहे, चंचलताही कमी होणार आहे. आणि तेने सदा चित्ता, प्रत्येक गोष्ट ही समाधानासाठी चालू आहे. इथं तुम्ही इथं का येऊन बसलात बरं? घरी करमत नाही म्हणून आलात का? घरी काही काम नाही? चला बुवा, आश्रमात गेलं म्हणजे तेवढंच 1-1.5 तास काय होतंय, समाधान मिळतंय. बघा, तुमच्याकडे काय कमी आहे? शेती आहे, बंगला पण आहे, मोठमोठाला सर्व काही आहे, तरी देखील या स्थली का आलात बरं? समाधान नावाची गोष्ट ही पैशात विकत भेटत नाही. पहा, समाधानासाठी सर्व काही चालू आहे.
जगतातील कुठलाही व्यक्ती घ्या, त्याची रोजची धडपड ही समाधानासाठीची, पण त्याला समाधान मिळतंय का हो? 15 ताळी 20 ताळी 100 ताळी बिल्डिंगी बांधल्या तरी गजवर काढून ठेवले की नाही गरोदर साहेब, बरोबर आहे की नाही? हे समाधान आहे का? अजिबात नाही महाराज. पण इथं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. जर हवं असेल ना तर हरीच्या नावाचा घोष केल्याशिवाय समाधान मिळणार, अगदी स्पष्ट मत आहे त्यांचं. आणि आता हे समाधान कसं प्राप्त झालं? समाधान मिळाल्यानंतर आत्मिक स्थिती कशी होती? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. जसं एखादं लेकरू, छोटस लेकरू जन्माला सुंदर प्रकारे आलेलं आहे, त्याला भेटण्यासाठी मंडळी आलेत, प्रत्येकाने वेगवेगळे अलंकार आणले. अगोदरच लेकरू कसं आहे? सुंदर आहे. आणि तदनंतर त्याला अलंकार परिधान केल्यानंतर ते कसं दिसतं? अतिसुंदर दिसतं. तसंच ज्याची आत्मिक स्थिती, म्हणजे ज्याने हरीची कथा जो सातत्य पूर्ण करतोय, भगवंताच्या चिंतनामध्ये सातत्य पूर्ण राहतोय, त्याच्या अंतःकरणामध्ये देव सोडून कोणीच आवडत. सर्व सुख ल्यालो. जगतातील सर्व जे सुख आहे ना ते कोणाकडे आहे? भगवंताकडे आहे. आणि मग त्या भगवंताच्या संपर्कामध्ये आपण आलो की आपल्यापर्यंत काय पोहोचलंय? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. तुकोबराय म्हणतात, तुम्ही जे विषयातलं सुख शोधता का, या सुखामध्ये दुःखच आहे महाराज. सुख पाहता जवा पाडे दुःख. कीर्तन समजतंय ना तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल आनंदे निर्भय डुल्लत असू. यावरून असं लक्षात येतं, संसारामध्ये सुख आहे, पण ते कसं आहे? अगदी सुरुवातीला भासतंय, जेव्हा त्याचा उपभोग घेत असतो का तेव्हा पण ते नसतंय महाराज. परंतु तदनंतर जेव्हा त्याचा आपण उपभोग घेतो का तेव्हा आपल्याच अंतःकरणाची वृत्ती स्थिर होत असते आणि आपल्याच अंतःकरणामध्ये भगवंताची प्रतिमा येत असते. त्यामुळे वाटतं आपल्याला समाधान, पण समाधान तिथं नाही महाराज. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संसारामध्ये जे सुख आहे ते दुःखाच्या सोबत आहे, ते कधीही सुखी करू शकत नाही. परंतु हरी कथा ऐकल्यानंतर, हरीचं चिंतन ऐकल्यानंतर जे सुख आम्हाला मिळालं त्या सुखाला जोडच शिल्लक राहिला आणि आनंदे निर्भय डुल्लत असो. तुम्ही पहा, एखाद्याने खूप मोठी गाडी घेतली, भारीतली गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर जेवढं समाधान मिळतं त्या गाडीला काही झाल्यानंतर तेवढं शिल्लक राहतं का? बोला, राहतं का हो? किती भारी कपडा घातला, पण त्या कपड्याला जर डाग पडला तर समाधान शिल्लक राहतं का? पण या ठिकाणी हरीच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये जे समाधान मला मिळालं त्याला कुठल्याही प्रकारची भीती, आनंदे निर्भय आणि डुल्लत असो. ते जे समाधान मला मिळालं त्याच्यामध्ये कोणी वाटेकरी होऊ शकत नाही. आणि मग त्या समाधानामध्ये मी निमग्न होऊ लागलो. आणि मग तेव्हा असो ऐसा कोठे आठवची. जोपर्यंत तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही अमके अमके आहात याची आठवण आहे ना, तोपर्यंत तुम्हाला सुख मिळणार नाही. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, सुरुवातीला नामस्मरण केलं, नामस्मरणातून माझं देवाविषयीचं प्रेम वाढलं आणि देवाविषयीचं प्रेम वाढल्यानंतर मला देव सोडून कोणीच आवडत नाही, म्हणजे माझं अंतःकरण स्थिर झालं. आणि मग त्या स्थितीमध्ये मी सातत्यपूर्ण बसू लागलो. आणि मग ते जे समाधान मला मिळू लागलं का, त्या समाधानामध्ये कोणीही वाटेकरी होऊ शकत नाही. आणि मग तेव्हा मी देहू गावातला आहे हे पण आठवण मला शिल्लक राहिली. असो ऐसा कोठे आठवची नाही. आणि देहीच विदेही भोगू दशा. देहामध्ये असताना देहात नसल्यासारखं ज्याला राहता येईल तोच त्या सुखापर्यंत काय झाला?
पोहोच झाला, देहीच विदेही भोगू दशा. आणि आता काय असतं, कर्म धर्म संयोगाने आपण ज्या देहात आलात का, या देहामध्ये कुठलंही कर्म करा, चांगलं करा पुण्य होईल, आणि पाप करा, चांगलं केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, पुण्य मिळेल, आणि वाईट केल्यानंतर पाप तयार होईल. गणित असं आहे, कर्म हे कधीच आपल्याला सोडत नाही. चांगलं केलं तरी देखील पुन्हा जन्मच आहे, आणि वाईट केलं तरी पण जन्मच आहे. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय त्याच्या पलीकडे जाऊन सांगतात. काय सांगतात? महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आणि लागो नेदी पाप पुण्य. आमच्याकडं पापही येत नाही पुण्यही येत नाही. असं कसं झालं महाराज? जेव्हा देहाच्या संबंधाने केलेले कर्मच ते देहावरतीच राहिले नाही महाराज. त्यांना ज्ञान झालेलं आहे. काय ज्ञान झालेलं आहे? अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, या तत्वावरती ते आरूढ झालेले होते. परिणामी देहाच्या संबंधाने जे कर्म होतात त्या कर्माचा आणि त्यांचा संबंध शिल्लक राहिला. मग ते कोणाकडे गेले बरं? जे मंडळी महात्म्याचा द्वेष करतात, महात्म्याच्या शरीराकडून अज्ञानाने म्हणा होणारे जे कर्म आहेत का पापाचे, पापात्मक, ते त्याच्याकडे जातात महाराज. आणि जे महात्म्याची सेवा करतात का, त्याने केलेलं जे पुण्य आहे का ते त्यांच्याकडे जात असतं. महात्म्याकडं काही शिल्लक राहतं का? त्यांच्याकडं पापही शिल्लक राहत नाही, पुण्यही शिल्लक राहत नाही, कारण ते ज्ञानावरती आरूढ झालेले असतात. पहा, नलिनी जलगत दलवत ज्ञानीनाम संबंधो नास्ती. गुरुवर्य महाराज सांगायचे, जसं की कमळाचं फूल चिखलात असतं पण चिखलाशी त्याचा संबंध राहत नाही, तशी अवस्था जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझी तशी अवस्था झाली. आता माझा आणि या संसाराचा काही संबंध राहिलेला नाहीये. अशा प्रकारे अभंगाचा सरळ भाव तुम्हाला सांगितला. विठ्ठल विठ्ठल किम निमित्त आहे, सर्वांना माहिती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने अगदी सालाबाद प्रमाणे आपलं रामकृष्ण आश्रम जी अशी तपस्थली आहे, या स्थलीमध्ये जो जो कोणी साधक या झोपडीमध्ये राहिला त्याचं कल्याणच झालेलं आहे महाराज. मग या ठिकाणी वैकुंठवासी बन्सी बाबांचे मोठे आशीर्वाद आहेत. त्याचप्रमाणे वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, गुरुजींचं जीवन किती दिव्य होतं माझ्याही पेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. कारण गुरुजींच्या सुखामध्ये दुःखामध्ये सातत्य पूर्ण तुम्ही राहिलेले सर्व मंडळी आहेत. मग या ठिकाणी आश्रमाला जी दिव्य परंपरा आहे, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची असेल, गाथा पारायणाची असेल, भागवत पारायणाची असेल, दिंडीची परंपरा, वारीची परंपरा, सर्व गुरुजींनी या ठिकाणी दिव्य वारसा आपल्याला दिलेला आहे. आज मोगरा फुलला, मोगरा फुलला सर्वत्र आपल्याला दिसतंय हे सगळं. पण यामध्ये त्याचा जो पाया आहे ना, तो अति मजबूत स्वरूपाचा पाया आहे. नामस्मरणामध्ये किती शक्ती असते, किती शक्ती असते. आम्ही गुरु महाराजांच्या मुखातून ऐकलं होतं, या जागेमध्ये किती शक्ती आहे. जेव्हा गुरुवर्य महाराजजी, त्याचप्रमाणे गुरुवर्य बाळकृष्ण महाराज दिघे सुरुवातीला या ठिकाणी आले होते. पहिलं बांधकाम काहीच नव्हतं, 2च खोल्या होत्या आणि मध्यभागी तिथं आपली विणा ठेवलेली होती. त्या ठिकाणी आतमध्ये कोणीच नाही, पण तरी पण विणा वाजत होता आश्रमाचा. ज्वलंत आहे बरं का. म्हणजे या ठिकाणी एवढं काकड्याचं चिंतन असेल, हरिपाठाचं चिंतन असेल, सातत्यपूर्ण या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून ती शक्ती या ठिकाणी कार्यरत आहे. पण आज या स्थलीमध्ये कुठलाही विद्यार्थी अगदी मातीमोल ज्याचं जीवन आहे त्याचं मोतीमोल जीवन या आश्रमात होतंय महाराज.
एवढी ताकद त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अशी ही दिव्य तपस्थली आहे. गुरुवर्य महाराजांच्या छत्रछायेखाली आपण सर्व मंडळी कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. त्यामध्ये सर्वच मंडळी, आश्रमावरती गुरुजींवरती प्रेम करणारे सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आज आवर्जून उपस्थित असणारे आमचे हरिभक्तीपरायण विजयजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच पाचेगावकर महाराज मंडळी सर्वच या ठिकाणी, निंभारीकर असतील, अंबळनेरकर असतील, सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पाचेगावकर, गोमलवाडीकर, गोनेगाव, इमामपूर, पाचेगाव काही राहिलं नाही ना, धनगरवाडीकर. अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये आपण अर्धा पाऊण तास सेवा करू. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सर्व प्रभुतुल्य श्रोतृवर्ग, वास्तविक पाहता 3 ते 5 हा आपला कीर्तनाचा टाइम पूर्ववत पहिल्यापासूनचा आहे तो. आणि अशा या वेळी देखील तुम्ही एवढे जण उपस्थित आहात. एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजा. यावरून समजतं या ठिकाणी गर्दी पण आहे, दर्दी पण लोक आहेत महाराज ऐकणारे. सुंदर प्रकारचं पंचमवेद गाथा पारायण आज प्रारंभ झालेला आहे. सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी असतं. पूर्वत जर आपण पाहिलं, पहा संतांचं जीवन किती दिव्य असतं. ज्यांचा हा अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय जर या अवनी तलावरती आले नसते, आपलं जीवन घडलं नसतं महाराज. पूर्ववत अध्यात्माचं हे सर्व तत्वज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. ज्या गाथेचं आपण पारायण करतो, त्या गाथेचा जर प्राण पाहायचा झाला तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा गाथ्याचा प्राण आहे महाराज. प्राणाही पेक्षा, जीवाही पेक्षा जास्त जीव जगद्गुरु तुकोबारायांचा त्या गाथ्यावरती होता महाराज. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचोनी केशवा. अशा प्रकारचे संतांचे सर्व वचन आपल्याला माहीत आहेत. आपण जर कधी असा प्रश्न केला ना स्वतःला, गाथ्याने आम्हाला काय दिलं, गाथा काय देते आम्हाला, आपल्याला भगवंताची खरी जर ओळख झाली असेल ना, तर या संतांकडून झालेली आहे. मग त्यामध्ये सुरुवातीला हे सर्व जे ज्ञान आहे हे संस्कृत मध्ये होतं. अनेक मंडळी या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचे. पाप कशाने होतं, पुण्य कशाने होतं काहीच माहीत नव्हतं. जन्माला आल्यानंतर करू नये ते कर्म करत राहायचे आणि परिणामी यमाचा पाहुणा सातत्यपूर्ण पापात्मक कर्म घडायचे आणि परिणामी या देहात भगवंताचं चिंतन घडलं नाही तर इतर देहांमध्ये सातत्यपूर्ण त्या जीवाला दुःख भोगावं लागायचं. हे आत्मीयता संतांच्या अंतकरणामध्ये होते. आणि मग पूर्ववत सुरुवातीला भगवंताने ही सृष्टी निर्माण केली. मग यामध्ये 84 लाख जीव जंतू या ठिकाणी बनलेले आहेत. मग प्रामुख्याने यामध्ये भगवंताला काळजी वाटू लागली यांची, म्हणून भगवंताच्या घोरण्यातून वेदाची निर्मिती झाली. मग तो वेदाचं अध्ययन करण्यासाठी काही अधिकारी आलेत. वेद हा सगळ्यांना अभ्यासता येणार नाही, कारण भगवंताच्या मुखातून जो वेद आला होता तो वेद पठन करण्यासाठी अधिकारही तसा असला पाहिजे. शरीर जर अपवित्र असेल, करू नये ते करत असेल, खाऊ नये ते खात असेल, जाऊ नये तिथं जात असतील आणि त्याने जर वेदाला स्पर्श केला, वेदाचा मंत्र जर म्हटला की त्याचा देह वेडा होत होता महाराज. एवढी शक्ती त्या वेदामध्ये होती. पण भगवंतालाच काळजी होती. मग त्याच भगवंताने व्यासाच्या रूपाने म्हणावं. मग अगदी सकल उपनिषदांची निर्मिती झाली. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, छांदोग्य, बृहदारण्यक. तेच ब्रह्मज्ञान उपनिषदांमध्ये आलं. पण ते कोणत्या भाषेत आलं? मराठीमध्ये का संस्कृतमध्ये?
संस्कृत भाषेमध्येच ते ज्ञान आलं. तरी देखील आणि आपली मुलं कोणत्या शाळेत आहे? कोणत्या शाळेत? इंग्लिश. आणि आपले धर्मग्रंथ? मग आपण खरंच आपल्या संस्कृतीला जपू राहिलो का हो? आपण आपला विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खरी संस्कृती जपू राहिले हे सर्व मंडळी पहा. ते दिव्य स्वरूपाचं ज्ञान संस्कृत मधून आलं. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा आहे, परंतु सर्व ज्ञान संस्कृत मध्ये असल्यामुळे ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोच झालं नाही. आणि मग त्या ठिकाणी पापात्मक कर्म हे वाढतच राहिले वाढतच राहिले वाढतच राहिले. मग काही अंशी त्या कालखंडामध्ये काशी सारख्या ठिकाणी हे ब्रह्मज्ञान मिळू लागलं. पहा, वेदाचं अध्ययन त्या ठिकाणी मंडळी करू लागलेत. पण त्या ठिकाणी अनेक मंडळींनी त्याचं ज्ञान प्राप्त केलं, पण सर्वसामान्यापर्यंत ते पोहोच झालं नाही. आणि मग तेव्हा ते सर्वांना मिळावं ही आत्मीयता संतांच्या अंतकरणामध्ये होती. तेच दिव्य ज्ञान द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये आणलं. पण ते कोणत्या भाषेत आणलं? संस्कृतमध्ये. पहा, तरीही ते ज्ञान आमच्यापर्यंत पोहोच झालं नाही. आणि मग तदनंतर या महाराष्ट्र प्रांतामध्ये संतांची कीर्ती आगाध आहे. मग या संतांनी तेच दिव्य ज्ञान आमच्या ज्ञानोबारायांनी सातत्यपूर्ण संघर्ष करून ज्ञानेश्वरीमध्ये आणलं. पहा, तेच दिव्य ज्ञान जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेमध्ये आहे. पंचमवेद आहे महाराज गाथा. पहा, आणि त्याच ग्रंथाचं या ठिकाणी काय चालू आहे? पारायण चालू आहे. मग सातत्यपूर्ण तर गाथ्याची आम्हाला का गरज आहे? जेव्हा आपण गाथ्याचा अभ्यास करतो का, आपल्याला काही अंशी भगवंताची आवड तयार होते महाराज. पहिली गोष्ट, एक जीव आहे ज्याला पाप कशाने होतं पुण्य कशाने होतं काहीच माहीत नाही सुरुवातीला, पण त्याला भगवंताची प्राप्ती व्हावी ही आत्मीयता आहे त्याच्याकडं. मग त्याला घेऊन जात असताना संतांनी पहिलं प्रतिमा पूजन त्याला शिकवलं. ब्रह्मस्वरूपापर्यंत जर पोहोच व्हायचं असेल ना, तर 5 गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजेत. 5 गोष्टीचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. त्यामध्ये संत, ग्रंथ, तीर्थ, पंथ आणि देव. देवापर्यंत जर पोहोच व्हायचं असेल तर आपल्याला भगवंताचं चिंतन करावंच लागणार आहे. मग यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने हे सांगतो, संतांनी आम्हाला काय दिलं आणि ग्रंथांनी आम्हाला काय दिलं. सुरुवातीला त्याला प्रतिमेमध्ये देव बघायचं शिकवलं. मंदिरामध्ये गेल्यानंतर काय दिसतं तुम्हाला? काय दिसतो? देव दिसत नाही का? पहिला प्रतिमेत देव बघायचं शिकवला. परिणामी मग त्या प्रतिमेला बघण्यासाठी हा जीव त्या ठिकाणी जात होता. आणि मग त्या प्रतिमेला बघता बघता एक गोष्ट करायची सांगितली, नामस्मरण. सुरुवातीला प्रतिमा पूजन आहे, तदनंतर सगुण भक्ती आहे. पहिली कोणती आहे? प्रतिमा, म्हणजे तदनंतरची साक्षात देवाला बघण्याची सगुण भक्ती. तदनंतर आहे अवतार आणि तदनंतर सांगितलेला आहे ब्रह्मस्वरूपता. मग यामध्ये सुरुवातीला प्रामुख्याने देवाविषयीचं आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आणि मग त्या संतांनी आम्हाला देव कसा आहे पहा. वास्तविक पाहता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कसा आहे बरं? त्याचं ध्यान कसं आहे? तो कुठं उभा आहे हे कोणी लिहून ठेवलं? संतांनी लिहून ठेवलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी. म्हणजे संतांनी आम्हाला देव कसा आहे कुठं आहे हे सर्व शिकवलं. पण आम्ही तिथपर्यंत पोहोच झालो का हो? नाही महाराज. म्हणून संतांचे आमच्यावरती विशेष उपकार आहे. जेव्हा आपण गाथा पारायण करतो का, गाथा पारायण करत असताना या संतांचं जे चिंतन आहे त्यामध्ये वास्तविक पाहता जेव्हा जेव्हा आपण पारायणाला लागतो, सुरुवातीला भगवंताविषयीचं आम्हाला काहीच माहीत नाही. जेव्हा चिंतन करत 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 आपण पुढं पुढं चालतो का, तेव्हा आपोआपच आपल्याला देवाला तुळशीची माळ आवडते.
कारण त्याच्यामध्ये अनेक अभंग तुळशीच्या संबंधाने आहेत. अति प्रियामुळे तुळसी भोगा तैसे प्रीता करे होया भाविका अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का तैसीच प्रीती करी भोया भाविका नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे पहा. मग अगदी गाथ्याचं पारायण केल्यानंतर आम्ही न जाणो बुक्का लावायला प्रारंभ करतो पहा. तुळशीची माळ घालण्याची इच्छा निर्माण होते आणि परिणामी असं जर होत नसेल तर म्हणायचं आपण गाथा पारायण केलं. कारण इथं फक्त बडबडीला महत्व नाही, कृतीला महत्व सांगितलं पहा. मग ते पारायण करत करत अंतकरणामध्ये देवाविषयीचं प्रेम वाढत वाढत जातं आणि मग त्याचा परिणाम काय होतो. वेळोवेळा पारायण नारायण नारायण करी नारायण पारायण नारायण त्याचं चिंतन करत करत त्याची आवड वाढते पहा. आणि अगदी एवढी आवड लागते मग तो कधी मधी चिंतन करत नाही, तो सातत्यपूर्ण करायला प्रारंभ करतो आणि मग त्याच्या अंतकरणाची काय स्थिती निर्माण होते पहिल्या चरणात.
करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. पण मग ते सदा आपण कसं करतो महाराज? करतच नाही. वास्तविक पाहता एखादा नियम जर चालू केला किती दिवस टिकतो? 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, नंतर अजिबात नाही. म्हणून तो अनुभव आम्हाला येत नाही. आपल्यापेक्षा जर तसं जर विचार केला ना, देवावरती प्रेम करण्यासाठी काहीच लागत नाही. पूर्ववत पाठीमागं चला. मला सांगा, आपले जेवढे भारी घरं आहेत तेवढे पहिले संतांचे होते का? झोपड्या होत्या, काहीच नव्हतं. अगदी कांदा मुळा भाजी अवघी विठाई, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला. मग प्रत्येक संतांना आपण डोळ्यासमोर ठेवायचं. त्यांचंही जीवन आपल्यासारखं सर्वसामान्य होतं. रोज उठावं, आपलं दैनंदिन कर्म करावं, पण ते करत असताना देवाला ते कधीच विसरत नव्हते. एखाद्याचं असं चालतंय, नामस्मरण करत राहतो. नामस्मरण काय करत राहतो? करत राहतो. पण मग तिथं ते करत असताना नामाकडं लक्षच नाही, फक्त मुखातून काय चालू आहे असं नामस्मरण सांगितलं नाही. मग ते कसं करायचं असतं? संतांनी आम्हाला परंपरा शिकवली. अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठावं. उठल्यानंतर स्नानादिक कर्म झाल्यानंतर त्याच्याही अगोदर प्रारंभी सुरुवातीलाही आपण नामस्मरण करू शकतो. पहा, मग ते करत असताना स्नान झालं की भगवान सूर्यदेवतेला एक तांब्याभर काय अर्पण करायचं? पाणी अर्पण करायचं. तेही करत असताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत 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 ते अर्पण करायचं सांगितलं. संत मंडळी आपल्याला तीर्थापर्यंत का नेतात माहिती का? मी बोललो होतो, पहिलं हे प्रतिमा पूजन असतं. तुम्हाला सांगतो, प्रतिमा पूजन केल्यानंतर भगवंताविषयीचं प्रेम कसं वाढतं. संत आपल्याला तीर्थला नेतात, देवाला दाखवतात. तिथून आल्यानंतर सांगतात सदा नाम घोष करू. तुम्ही काय करा, आता वारीला आले होते ना, तर आता वारीला आपण जाताना नामस्मरण केलं होतं, तिथं गेल्यानंतर नामस्मरण केलं होतं, पण आता पुन्हा रोज वारीला जायचं. कोण कोण येणार? अशोक भाऊ, रोज कुठं जायचं? आता वारीला जायचं. वारीवरून विषय निघाला. अगदी जुना काळ होता आणि जुन्या काळामध्ये असं छोटंसं डोंगराच्या लगत गाव होतं. त्या गावातील पाटील एवढा उदार होता, एवढा उदार होता महाराज, उष्ट्या हाताने कावळा देखील मारत नव्हता. किती उदार होता. हे गावातील मंडळी रोज जाऊन बसायचे. पाटील साहेब बोला, वारीला चला ना. ते काय आपलं काम आहे का म्हणे? वारीला जायचं काम असतं का म्हणे? हो चला वारीला. त्या पाटलाचं पैशावरती एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं की पैसा सोडून त्याला काहीच आवडत. मग त्याचे मित्रमंडळ रोज जायचं. हे वारकरी होते बिचारे, जायचे बसायचे, रोज विषय काढायचे की वारीला चला. तो म्हणायचा आपलं काम नाही वारीला जाणं. अगदी एक दिवस एक मित्र म्हटला, अरे 72 वर्षाचं वय झालं, कोरोना 2दा गाडीतून खाली उतरवलंय म्हणे. मग आता नाही जायचं वारीला, मग कधी जायचं? म्हणे हे पहा, मी काय वारीला येणार नाही, पण हे पण मित्र असे होते, रोज जाऊन बसायचे, रोज जाऊन येऊन जाऊन येऊन. आता गेलं म्हणजे चहा पाणी द्यावाच लागतं म्हणे, असं परवडायचं नाही म्हणे. आता मग त्यांनी काय केलं, हे गेले दरवाजातच पाहिले, असे समोरच बघितले पटांगणामध्ये. म्हणे इकडे येऊ नका, मी वारीला येतो. पहा बरं का, घरी सुद्धा येऊ दिले नाही महाराज. मी वारीला येतो म्हणे. आता तर वारी काय तोंडाची असते का? त्यांच्यासोबत वारीला निघाला. चालताना सातत्यपूर्ण नामस्मरण चालत असतं. ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा बोला बोला, बोला, ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. भजन करत 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 करत
पण मूळ स्वभाव बदलत नसतो महाराज. तिथपर्यंत जाऊस तर 1 रुपया पण खर्चला नाही त्याने. अगदी पोहोचले, पंढरपुरामध्ये गेलेले आहेत, वळकुट्या ठेवल्या, खोल्यावरती टाकून दिल्या, निघाले. सुंदर अशी चंद्रभागा होती, अनेक वारकऱ्यांनी पूर्ण भरलेली होती महाराज. तिथं गेल्यानंतर आता बारीला लागले. आता याला सवय होती विचारपूस करण्याची, थांबलाच नाही तिथं महाराज. जोडीदाराला म्हटलं इथं नंबरला थांब, ते कोण आहे ते पाहून येतो म्हणे मी. कोण होतो बरं समोर? अगदी सुंदर असा मोराचा पिसारा लावलेला होता, अगदी अंगभर अलंकार परिधान केलेले होते, आणि अगदी सुंदर प्रकारे भजन चालू होतं. वासुदेव आला आता वासुदेव आला, वासुदेव आला आता वासुदेव आला, वासुदेव आला आता वासुदेव आला. पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला पैसा द्या हो, एक पैसा द्या हो, कोणी एक पैसा द्या हो. सुंदर भजन चालू होतं महाराज. म्हणे राम राम, कोण आहात? आणि मालक, मी वासुदेव आहे. इथं काय करता? मालक, एक पैसा द्या, तुमचं कल्याण होईल. कोणाला पैसा मागू राहिला? बाबासाहेब भाऊ, 72 वर्षामध्ये कधी नाताच्या हातात 1 रुपया दिला? त्याला पैसा मागू राहिला. पाटलाने असं बारीक बघितलं, मनातल्या मनात म्हटला, बेट्या 72 वर्षामध्ये 1 फुटकी कवडी कोणाला मी दिली नाही. वारीच्या काळात, सप्त्याच्या काळात मागायला आले का नाही कधी म्हटलो, आणि दिले कधी, तुला देत असतो का म्हणे. आणि वासुदेवा, बोला मालक, पैसा दिला असता. पण काय झालं, पहिल्यांदा वारीला आलो आणि घाईमध्ये काय झालं, सोबत काही आणलं नाही. मित्रमंडळी म्हटले तिथं खिशे कापतात म्हणून सोबत काही आणलं नाही. खोलीवरती ये, मग पैसा देतो. मालक, खोलीवरती येऊ का? खोलीवरती ये, पैसा देतो म्हणे. लगेच तिथून निघाला. बारीला लागलेला आहे, तदनंतर दर्शन घेतलेलं आहे. पाटलाला मोठा आनंद झाला, पैसा वाचला ना, खूप मोठा आनंद झाला. तदनंतर खोलीवरती आला, पाटलाचा चेहरा जरा प्रसन्न दिसला. जोडीदार म्हटला, पाटील साहेब काही नवं जुनं? आणि आहे ना. वासुदेव भेटला होता म्हणे, पैसा मागत होता, दिला का? हा, मी देत असतो का म्हणे पैसा. दोघाचा संवाद चालू. तेवढ्यात बाहेर दरवाजाची कडी खटखट खटखट वाजली. पाटील साहेब उभेच आहात ना, दरवाजा उघडा. पाटील साहेब गेले. महाराज, अहो काय ऐकता? दरवाजा उघडला. समोर कोण होतं बरं? वासुदेव आला आता वासुदेव आला, वासुदेव आला आता वासुदेव आला, वासुदेव आला आता वासुदेव आला. जय हरी. मालक, पैसा आणा. खोलीचा पत्ता कोणी दिला म्हणे तुला? साऱ्याचे पत्ते मला माहिती आहे, मला पत्ता विचारतो का म्हणे? कोणाची किती खोली मला चांगलं माहिती आहे म्हणे. मालक, बाकीच्या पंचायती करू नका, पैसा आणा म्हणे पहिला. आता पाटलाला असं दरदरून घामाला. महाराज आतमध्ये आला. मित्राने पाहिलं पाटलाकडे, म्हणे हाच होता का? महाराज, तो पण पाटील होता, तो काय साधा नव्हता, मुळा प्रवाराचंच पाणी पिलेला होता महाराज. तो पाकिट उचकलं त्याने आतमध्ये येऊन, पुन्हा हात जोडून हजर आहे. वासुदेवा, बोला मालक. पैसा दिला असता, पण पाकिटमध्ये 250 रुपयेच आहेत. पंढरपुरापासून माझ्या गावाचं तिकीट तेवढं आहे. 1 जर रुपया जर दिला तर कंडक्टर कंबारड्यात लात घालीन ना माझ्या. काय करायचं? गावाकडे ये, मग पैसा देतो म्हणे तुला. गावाकडे येऊ का? म्हणे गावाकडे ये. काय ऐकता? पाटील साहेब घरी आले. पूर्ण गाव सजवलेलं होतं. 72 वर्षात पहिल्यांदा वारीला गेले होते ना.
पूजन झालं, सर्व सोहळा उरकला. घरासमोर उभे आहेत, पंचारती घेऊन ओवाळलेला आहे. आतमध्ये घेतले, दोघं बसले खोलीमध्ये. पाटलीनबाईंनी विचारलं काही नवं जुनं? म्हणे आहे ना, वासुदेव भेटला होता. सर्व हकीकत सांगितली. दोघांची चर्चा आतमध्ये चालू आहे. तेवढ्यात बाहेरून आईसाहेबांचा आवाज आला, अरे घरामध्ये कोणी आहे का? ते अंगणात कोण आलं पहा. दरवाजा उघडण्याच्या अगोदर पाटलाला दरदरून घाम आला. महाराज जवळ जातो न जातो, जसा दरवाजा उघडला काय ऐकता, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला, वासुदेव आला आता, वासुदेव आला. पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, जेजुरीच्या खंडोबाला, पंढरीच्या पांडुरंगाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, देहूच्या तुकोबाला. पैसा द्या हो, पैसा द्या हो, कोणी एक पैसा द्या हो. वासुदेवा इथं आला का? आणि मालक बाकीच्या पंचायती करू नका, आता पैसा आणा. म्हणे आता शेराला 1.25 शेर भेटलाय, एवढं प्रेम करावं बरं का पैशावरती. घरामध्ये आला, पाटलीनबाईला सर्व हकीकत सांगितली. अर्धी तर माहीतच झालेली होती महाराज, पण तरी देखील तो पाटील होता महाराज. तो काय सर्वसामान्य होता का? आणि आता शेवटचा उपाय करायचा. मी मरायचं नाटक करतो म्हणेन, तू रडायचं नाटक कर. धाड दिशी शरीर खाली टाकून दिलं महाराज. श्वास घेत नाही आता जोरजोऱ्याने. आता ती पण पाटलीन काय साधी होती का महाराज? तिनं पंचम स्वर लावला, कधी पंढरीला नाही गेले, पहिल्यांदी गेले धनी मेले. 5 मिनिटात तर गाव गोळा झालं, कारण आपलं लक्ष शेजारच्याच घरावर जास्त असत. सारे गोळा झाले महाराज तिथं. प्रत्येक जण म्हणायचं पाटीलला चांगला होता, असा होता, तसा होता, तसा होता. आणि हा विचार असा कोपऱ्यात बसलेला होता. अगदी एक जण उठला, आणि हे सगळे तर पाहुणे ओळखीचे, पण हा काय पाहुणा ओळखला, त्याच्याकडे गेला. तो बिचारा बसला होता दरवाजाकडे पाहत, आता बाहेर येईल, नंतर बाहेर येईल. आणि पाटलाचं सगळं लक्ष कोणाकडे होतं? हा कधी जातो. राम राम. कुठले? पंढरपूरचे. इथं काय करता? वासुदेव आहे म्हणे मी. मालक पैसा आणायला गेला. अरे पैसा आणायला नाही, तो गेला, मेला. आत्ता चांगला होता म्हणे, पैसा आणायला गेला. काय झालं? अटॅक आला, अटॅक. गेला म्हणे तो. तर वासुदेव किती चांगला होता महाराज. तो जाऊ दे, गेला तर गेला ना. लई चांगला होता म्हणे. जेव्हापासून भेटला का एकदा पण म्हटला नाही पैसा देणार नाही. म्हटला का? दिला का? जाऊ दे म्हणे. तर अंतविधीच करून जातो ना, तसं कसं जाऊ म्हणे पाठीमाग. काय ऐकता? 3 दगड ठेवले, चूल पेटवलेली, पाणी तापलेलं आहे. रच उचललंय, घेऊन निघाले. राम नाम सत्य निघाले. तिथंही टेकवलं, रचलेलं आहे, त्याच्यावरती ठेवलंय. तरी देखील हो नाही का? बोलत नाही. कोणाचं प्रेम असो का नसो, पण यांचं या इकडं प्रेम असतं असं म्हणतात बुवा. पाटलीनबाई घाई घाई उठली महाराज. असा पदर खोसला, जवळ आली. अरे पैशासाठी मरतो का? ती आंबा पेटलाय. पाटील हो नाही का चू नाही. काय ऐकता? वासुदेवालाच दया आली महाराज. वासुदेव जवळ आला, दोन्ही असे हात जोडले, म्हणे मालक पैसा फिटला. तो म्हणे पैसा फिटला.
तो पाटील उठला महाराज. विठ्ठल विठ्ठल सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आणि आम्हा नारायण सापरी जेवढं त्या पाटलाचं निष्णात स्वरूपाचं पैशावरती प्रेम होतं का, तेवढं जर प्रेम आपण देवावरती केलं तर देव बांधाल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो. सदा नाम घोष करू हरिकथा. तर रोज पंढरपूरला जाणं शक्य नाही, पण रोज कसं जायचं सांगतो तुम्हाला मी. सगळ्यांनी डोळे बंद करा. ज्यांना ज्यांना डोळे त्यांनी बंद करा. केले का? तिकडे पाठीमाग उघडे. सोमनाथ भाऊ डोळे बंद करा. झाले की बंद सगळ्यांचे? पहा, निघालोय आता आपण. गेटच्या बाहेर गाडी आहे, गाडीमध्ये बसलोय. नेवाशावरून निघाली गाडी, फाट्यावरून चालली नगर मार्गे. मांदळे आलेले आहे, तिथं दर्शन घेतलं. चंद्रभागेमध्ये स्नान केलंय. पुंडलिक रायाचं दर्शन घेऊन आपण घाट चढून वरती गेलोय. नामदेव पायरीचं दर्शन घेतलंय. गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. हा विश्वाचा जनिता किती सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोपलिया. सुंदर असा माझा भगवान परमात्मा विटीवरती विराजमान आहे. भाविकासाठी उभा आहे. दर्शन झालेलं आहे. भगवंताला सुंदर प्रकारे स्नान घालण्याची इच्छा झाली. पहिले कपडे काढलेले आहेत. भगवंताला स्नान घातलंय. अगदी सर्व षोडश उपचारे पूजन झालं. दर्शन घेतलंय. पुन्हा बाहेर आलो. आल्यानंतर तुळशीच्या माळी बुक्का सर्व साहित्य घेतलंय. गाडीमध्ये बसलो. मांदळी मार्गी नगर नेवासा चौफुली रामकृष्ण आश्रमाचं गेट, आणि गेटच्या मध्ये आतमध्ये येऊन तुम्ही पुन्हा बसले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. झालं का दर्शन? नाही झालं? सदा नाम घोष करू हरिकथा. रोज भगवंताचं दर्शन असं घ्यायचं. आणि मग ते घेत असताना श्री विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं सातत्यपूर्ण म्हणायचं. अंतःकरणापासून देवाकडे जायचं. आणि तो प्रवास करत असताना मुखामध्ये रामकृष्ण हरी चालू असलं पाहिजे. जशी डोळेही बंद आहे, रामकृष्ण हरी. चौफुलीच्या पुढे गाडी निघाली, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जायचं. आणि पुन्हा दर्शन करून देखील रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत 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 पुन्हा यायचं. आणि अशा प्रकारे जो नियमित करतो, पहा बर का, तोच सदा नामघोष. रोज जायचं, रोज दर्शन करायचं, रोज जायचं, रोज दर्शन करायचं. आणि तदनंतर काय होतं माहितीये का? रोजचं दर्शन, ज्ञानोबरायांचं दर्शन, पैठणचं दर्शन, देहूचं दर्शन, पंढरपुरातलं दर्शन, असं करत 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 अगदी आपण जिथं राहतो का तिथं राहतच नाही महाराज. त्याला निधी ध्यासन म्हणतात. सातत्यपूर्ण ते आपण करत राहिलो ना, तर मग खऱ्या अर्थाने आपण नामस्मरण करतो. सदा नाम घोष करू हरिकथा. आणि मग ते करत असताना मग आपण आठवायचं. कोणाकोणाला आठवायचं बरं? आपण असं कधीच समजायचं नाही मी फार मोठा आहे, मी फार असा आहे. भगवंतापेक्षा मोठं कोणीच नाही महाराज. तुम्हाला जर म्हटलं ना देवाचं चिंतन करा, देवाचं चिंतन करा, काही तर असे म्हणतात महाराज इथं मरायला वेळ नाही, असं बोलतात महाराज. मरायला तयार हो. ज्याच्यासाठी कमवलं का त्याच्याच हातात टॅम्प आहे पेटायला तुला. मरणाची भीती नका बाळगू महाराज. अगदी भगवंताचं चिंतन करायला काहीच लागत नाही. अंतःकरणापासून त्याच्यावरती प्रेम लागतंय. पहा, चोखोबार आहे, काय होतं त्यांच्याकडे. पण सातत्यपूर्ण भजन करायचे. एवढं भजन करायचे, एवढं भजन करायचे, एवढे रममान भगवंतामध्ये होत होते. पत्नीचं बाळंतपण जवळ आलेलं होतं, तरी देखील भजन करत 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 कुठं गेले बरं? बहिणीला आणायला चालले होते, मोठ्या बहिणीला बाळंतपणासाठी. पण तिथं न जाता कुठं गेले? सर्व जर भाव देवावरती आपण अर्पण केलं ना,
वैष्णव तो जया अवघी. एवढं देवावरती हरिकथेमध्ये निमग्न झाले. परिणाम कोण आलं बरं तिथं? चोखोबाची बहीण झाला शारंगधर. वहिनी उघडा दार हाका मारे, वैरी उघडा दार हाका मारे, वैरी उघडा दार हाका मारे, वैरी उघडा दार हाका मारे. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. वैरी उघडा दार हाका मारे, वैरी उघडा दार हाका मारे. भगवंताला किती काळजी आहे. हे भजन करत 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 पंढरपूरला गेले, पण साक्षात देवाकडं काय कमी आहे हो. तरी देखील भगवान परमात्मा क्षणाचाही विलंब न करता चोखोबाची बहीण झाला आणि दरवाजा वाजू लागलाय आणि त्या चोखोबरायांच्या पत्नीचं बाळंतपण केलं. मग तिथं विठाळा नव्हता का हो? आपलाच विठाळा चालवतो 2.5 महिने. असं नसलं पाहिजे. देवावरती नितांत प्रेम आपण करावं. मी जी पूजा तुम्हाला सांगितली, जी हरी कथा करायची सांगितली, ती कशी सांगितली? डोळे बंद करायचं, रोज देवाला जसं स्नान घालतो का तसंच घालायचं. जेव्हा आपल्याला हात लावायचा नसतो तेव्हा आपण, जेणेकरून आपण देवापासून लांब राहू नये. कारण त्याच काळात जर आपला देह पडला तर देवाची पूजा राहून जाईल ना. तर इथं सदा सदा म्हणजे एकही दिवस खाडा न करता, म्हणून सदा पूजन ज्याला करायचं त्याने अशा प्रकारे करावं. आणि अगदी आपलं वैराग्य कमी कमी जर होत असेल ना, परमार्थ आपल्याला परमार्थामध्ये आपण आहोत, पण त्याच्याविषयीची जर आवड कमी कमी जर होत असेल ना, तर सातत्यपूर्ण प्रत्येक संतांचं चरित्र वाचायचं. मग डोळ्यासमोर सावता बाबांना ठेवायचं. रोज शेतात काम करायचे. पण एक वेळ अशी आली, महाराज आपलं कर्म प्रामाणिकपणे करत राहिले, हरिभक्तीमध्ये तल्लीन राहिले, स्वतः भगवान परमात्मा आलाय भेटायला महाराज. आणि कुठं येऊन राहिला? जागा द्या म्हणे मला लपण्यासाठी. काय अंतकरण असेल त्या भक्ताचं? ज्याचं ध्यान आयुष्यभर केलं तो समोर उभा आहे आणि स्वतः म्हणतोय मला लपण्यासाठी जागा द्या. हातामध्ये धारदार शस्त्र होतं महाराज. क्षणाचाही विलंब न करता आपली छाती फाडलेली आहे महाराज. एवढं देवावरती प्रेम करावं महाराज. आपल्या हृदयामध्ये जागा देणारा भक्त आहे. काय ती शरीर असेल, किती पवित्र शरीर असेल चोखोबरायांचं, काय त्या आईचं प्रारब्ध असेल महाराज, त्या काय वडिलांचं प्रारब्ध असेल की असं रत्न जन्माला आलं की भगवान परमात्मा ज्या स्थली राहतोय महाराज. एवढं पवित्र का बरं? सदा नाम घोष आणि करू हरी कथा. आणि मग त्या चिंतनामध्ये निमग्न होत 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 त्याचा परिणाम काय होत असतो? तेने सदा चित्ता समाधान. हरिभक्ती करण्यासाठी काहीच लागत नाही. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. आणि संसाराकडे जर आपण गेलो, कितीही कमवलं तरी कमीच आहे. कितीही मोठा असू द्या, त्याला कितीही मिळवू द्या, पण त्याच्यामध्ये तो समाधानी होऊ शकत नाही. म्हणून आपण नेहमी मुखारविंदे भगवंताचं चिंतन करत राहायचं. मग अगदी रामकृष्ण हरी म्हणत 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 आपला वेळ खर्च करायचा. कारण आपण ज्यांच्यामध्ये राहतो का, या प्रत्येकाचं आयुष्य हे काळाच्या अधीन आहे. ज्या परिवारावरती प्रेम करतो त्यातला प्रत्येक सदस्य हा काळाने लिखाण केलेलं, याला कधी उचलायचंय महाराज. घडी घडी काळ वाट याची. आपणही जिथं राहतो आपलाही काळ लिहिलेला आहे. म्हणून अगदी हरिकथेमध्ये राहिलात तर असं कमीत कमी काही असू का नसू, पण एक समाधान राहील तुम्हाला. देवा आज मी 1 तासाचा जप केलेला आहे रोज सातत्यपूर्ण. मग ती करत असताना रोज देवाला सकाळी स्नान घालावं. स्नान घालत असताना वेगवेगळ्या प्रकारचे देवाला वस्त्र असले पाहिजे. देवाला
आपण जो नैवेद्य देतो ना तो देखील अगदी सुंदर प्रकारे दिला पाहिजे. पात्रामध्ये नैवेद्य नसतो द्यायचा. सुंदर देवाचं ताट असलं पाहिजे, देवाला भरवलं पाहिजे. घंटी वाजवल्याशिवाय देवाला हात लावायचा नाही, हे सगळेच नियम आहे. मग ते प्रत्येक क्रिया करत असताना मुखारविंदे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अगदी देवाला हात जोडून म्हणायचं. यत करोशी यदशनाशी यज्जू होशी ददासी. देवा माझा भोळा भाव आहे आणि मी तुझं चिंतन करत 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 रोज देवाला स्नान घालावं, तुळशीची पूजा करावी, रोज अतिथीचं पूजन करावं, आपल्या आश्रयाना राहणारे जे जीवजंतू असतील त्यांना मुठभर धान्य टाकावं. अशाच प्रकारची हरिकथा शिकवलेली संतांनी, दुसरी काही शिकवली. कारण विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म आणि भेदाभेद भ्रम कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. आणि अशा प्रकारची हरिकथा जो करतो का तेने सदा चित्ता समाधान हे कुठंच भेटणार नाही. अशा प्रकारे करावं लागेल. आणि अशाच प्रकारचं जगद्गुरु तुकोबराय करत होते. आणि मग त्यामध्ये अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व सुखाला सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लदसु पहा. जगद्गुरु तुकोबराय देखील सातत्यपूर्ण भजन करायचे, सर्वांवरती सारखं प्रेम करायचे, एकांतामध्ये जाऊन बसायचे आणि त्याच भगवंताचं चिंतन करत राहायचे. पंढरपूरला जो वारीत बघितला का त्याला घरी जाऊन एकांतात बसायचे. मग भामचंद्रावर असेल, घोरडेश्वरावरती असेल की भंडारेवरती असेल, तिथं जाऊन डोळे बंद करायचे आणि सातत्यपूर्ण त्याचं ध्यान करायचे. मग त्या ध्यानाचा परिणाम सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंदे निर्भय. आणि किती तासन तास बसायचे. अशी आपण सवय लावावी. का सवय लावावी? तदनंतर तुमच्या जवळ कोणीच बसायला तयार होणार. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेबूड आणि श्वानापरी गती झाली अवघी करती हाड हाड. जवळ कोणी बसणार नाही. म्हणून आपण आत्ताच जागवा, तेव्हा तैशी दशा ही काय तुकोबरायांची ती आत्मिक अवस्था झाली. परंतु संसारिकाची कशी होते ज्ञानोबराय सांगतात, तेव्हा तैशी दशा येईल पुढे मन होईल वेडे आणि तव चिंतुनी ठेवे चोखडे आत्मज्ञान. संसारिकाचं काय होतं? संसारामध्ये निमग्न होत जातो. तदनंतर संसाराविषयीचं प्रेम कमी होतं का वाढतं? संसारिक नाही का संन्यासी किती बसलेले, वाढत जातं. पण त्यांना तुम्ही हवे असतात का तेव्हा? नाही. म्हणून माऊली जाग करतात बाबांनो, तेव्हा तुम्हाला कोणीही जवळ करणार नाही. पण मी तुम्हाला चिंतनामध्ये हेच सांगितलं, त्याला एकदा पाहून आले का ठाईचं बैसोनी करा एक आणि आवडी अनंत त्याचं चिंतन करायचं. त्यालाच हरिकथा म्हणतात.
मग सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. जिथं आहे जसे आहे तसे तुम्ही देवाला आवडता आणि मग त्यामध्ये एवढं निमग्न व्हायचं, एवढं निमग्न व्हायचं आणि आसो ऐसा कोठे आठवायची नाही. आणि देहीचं विदेही म्हणजे तुम्ही घराच्या एका कोपऱ्यामध्ये पडणार आहात पुढे भविष्यात. आणि मग तेव्हा डोळे बंद केले की हे संसार आठवायचा नाही. काय आठवायचं? देवाचं दर्शन घ्यायचं. जेवढ्या वाऱ्या केलेल्या होत्या, जेवढे पारायण केलेले होते, जेवढ्या वेळेस रामकृष्ण आश्रमात आलेले होते, वाढण्याची सेवा केलेली होती, जी जी सेवा केलेली असेल, गोमातेची सेवा असेल, रोजच्या देवाचं पूजन असेल, आता होत नाही. पण एका जागेवर बसायचं, डोळे बंद करायचं आणि तासन तास तेच आठवायचं. जेवढ्या चाली म्हटल्या होत्या सगळ्या चाली आठवायच्या. कोणत्या चाली? इथल्या. दुसरी चाल नाही पहा. मग अशा प्रकारचं चिंतन ते करत राहायचं. आणि मग बरोबर एक दिवस आसो आयसा कोठे आणि आठवायची. तिथं बसले तरी तुम्हाला ही आठवणच नको की मी एवढा मोठा संसार वाढला होता. तुम्ही कोण नाही वडवणार आहे, भगवंत चालवतोय सगळं महाराज. तो हत्ती 5 किलोमीटरचं पाणी त्याला इथं दिसतं. कोणाची शक्ती? भगवंताची शक्ती महाराज. म्हणून अगदी आसो आयसा कोठे आठवायची नाही. आणि देहीचं विदेही देहात असतानाच असं झालं पाहिजे. जसं की एक दिवस असं बघा, मी घरापासून लांब आहे, घरातलं काय बंद पडलं, सगळं जसेच्या तसं चालू आहे. मी गेल्यानंतर यांना काही फरक पडणार आणि एक दिवस मला जायचंच आहे, मी जाणारच आहे आणि मी गेल्यानंतर हे असंच चालू राहणार आहे. यावरती आरूढ व्हायचं आणि सातत्यपूर्ण भगवंताचं चिंतन करत राहायचं. आसो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीचं विदेही, देहात राहून मी काहीच करत नाही. अशा प्रकारची स्थिती ज्याला प्राप्त होईल तोच व्यक्ती या संसारातून तरुण जाईल, बाकीचे जाणार नाही. अगदी सर्वांनी हात वरती करा आता पहा. जय जय विठोबा रघुमाई विठोबा केलं, देहाचा विसर पडला की पाप पुण्यही तुमच्या जवळ येणार नाही. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे आम्ही झालो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप 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 लागून पाप पुण्यांगा लागून पाप पुण्यांगा लागून पाप पुण्यांगा सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व लागोने पाप पुण्यांगा लागोने पाप पुण्यांगा लागोने पाप पुण्यांगा सर्व सुख झालो सर्व सर्व सुख झालो सर्व आनंद निर्भया डोलात
आनंदे